महाराजांना मानवंदना करू, मानाचा मुजरा. त्याच्यानंतर स्मरण करूया आपण सर्वांचे लाडके शिवदत्त शेलार, आपण स्मरण करूया राकेश म्हात्रे, या दोघांना मात्र स्मरण करून पुन्हा एकदा या स्पर्धेकडे MB चषक 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 5वा दिवस आणि शिल्लक सामना मात्र यावेळी सुरू होतोय वडवळी बनाम शिलगाव. तेमन पहिला चेंडू थोडीशी बॅकफुटला गेले होते, मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. पहिलं षटक गोलंदाज विशाल पाटीलच्या माध्यमातून वडवली संघाच्या माध्यमातून चेंज द गम वडवली विपक्षा शील, दोन दिग्गज संघ आमने सामने. तर दोन आघाडीच्या पहिल्यांदा मैदानावरती यावेळेस राम आणि यावेळेस केतन मैदानावरती सज्ज होत आहेत. चेंडू पंच लाईन बघतील, लाईन चुकीचे, चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच सांगतायत. स्वेर चेंडू, धावांचं अकाउंट, धावांचं मात्र यावेळेस श्रीगणेश गेल्या मैदानावरती अवंतर धावेने धावांचा अकाउंट ओपन होते. धावसंख्या धाबालकावरती एक धाव. राम आणि किशोर दोन आघाडीचे फलंदाज यावेळेस शिल संघाच्या माध्यमातून. शिल विपक्ष चेंज द गेम वडवली बी चा सामना मैदानावरती विशाल पाटील पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू बिडकवण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, रुपेश चुकणार नाहीये, फलंदाज बाद. तुझी पालुकी गो मी सोन्यानं मडवीन, तुझी पालुकी गो. थँक्यू पाण्यानं. धन्यवाद. यावेळेस पहिल्या विकेटचं पदम पहिला झटका मैदानावरती विशाल गेला तर रामबाद झालाय बॅकफुटला थोडासा. नक्कीच वडील संघाला खूप सामन्यासाठी शुभेच्छा येतात. बघितले तर राकेश जाधव त्याच्यानंतर सचिन मात्रे यांच्याकडनं मात्र वडील संघासाठी शुभेच्छा येतात, या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. स्पर्धा अतिशय आपण बघतोय भरपूर मोठी स्पर्धा, पाचवा दिवस या स्पर्धेचा. आणि JDCचे आमचे सर्व मेंबर शैलेश भोईर, सूरज म्हात्रे, त्याच्यानंतर बघितलं जलपेश भोईर, महेश वे हे सर्व सज्ज होत आहेत. सातत्याने पूर्ण टीम या सकाळच्या पहिल्या सत्र तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रत्येक क्षण आणि क्षण टिपला जातो. सातत्याने भरपूर सारा प्रोत्साहन आपल्या वेळेला युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पुन्हा एकदा अपडेट पाठवली आमचे सूरज म्हात्रे. विनंती करतोय की उद्याच्या दिवस कालच्या दिवसाची अपडेट आम्हाला पाठवा, किती लोकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलाय. विशाल पाटील पुन्हा एकदा हा चेंडू अनसाईडला क्लिक केला आहे, क्षेत्राच्या जज करतो पर्यंत चुरताच्या आवाकाच्या बाहेर पहिला दमदार षटकार. जबरदस्त आमचा संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून बँड वाजतोय देवीच्या पाड्यासारखा. सातत्याने मात्र ज्यावेळेस विजय भोईरचं नाव मात्र गाजतोय या डोंबिवली नगरीमध्ये. सातत्याने भरपूर मोठी स्पर्धा, स्पर्धेचे शिल्पकार विजयदादा भोईर सातत्याने यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. हे व्यासपीठ उभं केलेलं आहे, हे मैदान मात्र आमचे जयसिंग पाटील यांच्याकडे आम्हाला लाभलाय. हा चेंडू ऑन साईड मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट संपर्क अजिबात यांनी वापसी केली. विशाल पाटीलने षटकार दाखवला मैदानावरती, किशोरने त्याच्यानंतर वापसी. चेंज द गेम, कोणत्याही क्षणाला सामना टर्न करण्याची क्षमता, ताकद, गुणवत्ता भरपूर या संघामध्ये मात्र सातत्याने. दुसऱ्या बाजूला शील संघ एक इन्फॉर्म संघ कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकेल या सामन्यामध्ये. त्यांचे दोन महत्वाचे फलंदाज विशाल आलिमकर आणि त्याच्या संदीप पाटील, त्याच्यानंतर हेमंत पावशे. जर आपण आवाज देऊ नका प्लीज, जर सहकार्य करा. हा चेंडू शेवटच्या पॉइंटला बॅटचा बेस खोललाय, चूक होतीये बॅकफुट पॉइंटला, क्षेत्ररक्षक होते अरविंद चूक करतोय. तोपर्यंत एक संधी लाभली यावेळेस किशोरला. धावसंख्या दाबालकावरती 8 धावा आहेत. 8 धावा दाबालकावरती आपण स्पर्धा बघतोय. MB ट्रॉफी 2017 मास्टर सचिन रमेश तेंडुलकर या स्पर्धेचं ट्रॉफीचं नाव दिलंय. सांगितलं सातत्याने चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेचं मात्र उद्याच्या दिवसात आपल्याला. हा चेंडू करा फेकल्या, फक्त दिशा दिली लॉंग लेग झोन आउट बिल पास आहे. मग क्षेत्ररक्षक चेंडू बघता बघता फरार, चौकार. आई माझी स्वप्नाने येऊन बोलवितय मला, हो आई माझी बोलवितय मला, हो दे आई माझे जागेचा सौदा गाडी घेऊन येतय, हो दे आई
माझे जागेचा सौदा गाडी घेऊन येतय हो दे आई माझे जागेचा सौदा गाडी घेऊन येतय हो दे आई माझे जागेचा सौदा गाडी घेऊन येतय. थँक्यू डीजे. तर चला पण थोडासा वेग कमी घ्या. वडवली बी संघ विनायक पाटील मला जरा सहकार्य करा. आपल्याकडे 25 मिनिटं असतील. तर दर्शन सातत्याने मैदानावरती कॉल करायचंय वडवली संघाला, कारण तुम्हाला डीन्स ब्रेकच्या वेळेस टीम मिटिंग साठी दिवा वसई या वेळेस आपण बघतोय हा रेल्वे मार्ग सातत्याने विचार करा. चांगला क्षण बाजूलाच त्याच्या बाजूला मैदान ग्राउंड जबरदस्त मात्र बघितलं जरा आमचे जयसिंग बाळे आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून मैदान लाभलंय त्याचा मी सततचे आभार व्यक्त करतो. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान केला होता आमच्या स्पर्धेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच ते मान्यवर सुद्धा येतील. भरपूर संख्येने मान्यवर आले. त्या सर्व मान्यवरांचं योग्य तो सन्मान मात्र स्पर्धेच्या माध्यमातून थांबायचं. एक मिनिट अडेल बोल असेल तर जा आपण पंच. या वेळेस विचार जर केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आयोजकांना वाटलं तर आयोजक स्वतः जातील. माझा बघितलं गेलं तर विशाल दादा सातत्याने तुमचा मला भावना समज सातत्याने आम्ही पंच स्वतः जाऊ. जर एखाद्या गुन्हा जर मात्र आक्षेप जर उठवा तर स्वतः मात्र पंच कमिटी आपण समीर सज्ज राहायचे, आपण स्वतः जायचे. बॅट्समॅन कॉल करेल आणि त्याच्यानंतर आपण जाऊ. याच्या व्यतिरिक्त आपण आधीच जर गेलो तर अतिशय चांगला असेल स्पर्धेसाठी, कारण का भरपूर मोठी स्पर्धा. या स्पर्धेला गालबोट लागणं भरपूर चुकीचं कार्य. हा चेंडू दरम्यान तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक होते यावेळेस संदेश. संदेश क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्मॅन फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 13 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक मार्ग असते दुसरा पिटूचा कमलेशचा वापर यावेळेस कमलेश पाटीलचा वापर केला गेलाय उंच बरावरती वडवली संघाच्या माध्यमातून. त्यामुळे हा चेंडू क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतं. डीप लॉंग झोनला क्षेत्ररक्षक आकाश अतिशय चांगलं क्षेत्र बघितलं. बेनिफिट प्लस पॉइंट सर्वात जास्त या संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगले. जेव्हा मात्र चेंज की मुरली संघाला इनिशियल मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला हे चित्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये दिसतील. क्षेत्ररक्षण अतिशय चांगला असं दर्जेदार असं क्षेत्ररक्षण या वडवली संघाच्या माध्यमातून. त्यामुळे हा चेंडू घेऊन काढलाय स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक जवळपास आउटफील्ड पास आहे. रुपेश पोहोचतील. चेंडूची पेक होते तोपर्यंत अचूक पेक होऊन 2 धावा कंप्लीट. धन्यवाद डीजे षटकारी नाहीये, चौकारी नाहीये, फलंदाज बादी नाहीये. तुमचं लक्ष तुम्ही सातत्याने थोडंसं आमच्याकडे तुम्ही जर ठेवाल तर अतिशय आमच्यासाठी चांगलं होईल. जरासं तुम्ही सहकार्य करा. समालोचकांचे तर डीजे हे स्पर्धेचे प्रेम वगैरे स्पर्धेचे प्रेरणास्थानी मेन 2 प्रमुख घटक असतात. दरम्यान हा चेंडू ऑनसाइड घेऊन काढला. चेंडूची पिल्लू त्या ब्लॉंगला त्यामध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील चांगलं होतं. अचूक फेकी येते का तोपर्यंत फेकी चुकीची होती. मिसफील थोडासा तकदीरच्या माध्यमातून तकदीर मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवडली. धावसंख्या दाबालकावरती 18 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळी दुसरा कमलेश पाटीलचा वापर केला गेलाय. पहिले षटक फेकले विशाल पाटीलने. आता मात्र कमलेश पाटीलचा वापर चेंज द गेम वडवली बी संघाच्या माध्यमातून. एका बाजूला शिलगाव संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती चेंज द गेम वडवली बी संघ. सामना अतिशय महत्वाचा असणार कारण का सामना उर्वरित सामना होता शिल्लक. हा चेंडू एक्स्ट्रा उद्ध्वस्त फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचे बदन शिलगाव संघ थोडासा बॅकफुटला. एके बाजूला खंडोबा एके बाजूला कालोबा. एके बाजूला खंडोबा एके बाजूला कालोबा. त्या वडवली गावाला न शेंडोबा बसला डोंगराला. त्या वडवली गावाला
थँक्यू डीजे. की जबरदस्त संगीत ग्राममध्ये होतं संगीत आमच्या डीजे माथाच्या माध्यमातून वडवली गावाचं चांगलं संगीत. किंवा सामन्याकडे सामना तेवढाच महत्वाचा असणार आहे, कारण का खेळाचं पहिलं सत्र मार्गस्थ असताना धावसंख्या दाबालक आतापर्यंत येत आहेत 18 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मात्र यावेळेस दुसरं मार्गस्थ असताना P2 मध्ये सर्कल पाबंदीमध्ये या दुसऱ्या षटकामध्ये कमलेश पाटीलचा वापर केला गेलाय. चेंज गेम मॉड्युलर संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज विशाल आलिमकर, एक ऑडिटर, एक चांगला फलंदाज यावेळेस तारणार या शील संघाचा. कारण का विशाल आलिमकरने जर चांगला क्रिकेट दाखवला तर जास्तीत जास्त मोठी धावसंख्या उभारू शकेल एका बाजूला शिलगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक अतिशय चांगले चेंज गेम मॉड्युलर बी संघाचं. त्याला मात्र फेस करण्यासाठी कसं क्रिकेट दाखवले, कारण का आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना याच्यानंतर अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू सोपल्याने घेऊन काढलाय, फक्त चेंडूमध्ये सन्मान दिला आहे. चेंडूची फील होतीये डीप मिड ऑफला होती विकास पाटील, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. या दरम्यान सर्कल पामध्ये संपते, 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 19 धावा दाबालकावरती आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. मैदानावरती उमरली गावची गावदेवी आई बसली देवलाला, आई बसली देवलाला. वार घुमते अंगामध्ये आई मंगलवाराला, वार घुमते अंगामध्ये आई मंगलवाराला. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. या वेळेस अरविंद पाटील या तिसऱ्या षटकामध्ये चेंजचं गेम वडवली संघाच्या माध्यमातून धावसंख्या दाबाल होती आतापर्यंत शील संघाची येते 19 धावा दाबाल 2 फलंदाज बाद संघामध्ये आघाडीचे राम आणि किशोर बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकाचा संदीप आणि विशाल आलिमकर. हा चेंडू ऑन साइड मध्ये होता विशाल साडी, पंच लाईन बघती लाईन चुकीची आहे, चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. अरविंद पाटीलचा वापर या वडवली संघाच्या माध्यमातून सामना बघते मैदानावरती चेंज द गेम वडवली विपक्षशील 2 दिग्गज संघ आमने सामने, कारण का 2 संघामध्ये चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला येणार या काळामध्ये. हा चेंडू पिटकावून दिला ऑन साईडला, शेतशातीशी वेगात होतो पर्यंत शेवटी दाबाकाच्या बाहेर आणि हा षटकार येतोय फ्लॅटेड षटकार, गुड शॉट. रात पुनवेची चैत पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू डीजे. मात्र यावेळेस मिड विकेट झोन मध्ये हा षटकार येतोय. फ्लॅटेड षटकार बघितलं गेलं जरा जास्त ताकद थोडीशी कमी लावली होती, मात्र दरम्यान मडगरी ताकद जास्त वापर, चांगला बॉडी लँग्वेज आणि फुटवर्कचा वापर अतिशय चांगला असतो मैदानामध्ये विचार केला तर. पण कालच्या दिवसामध्ये बघितलं नाईट ट्रस्टमध्ये विश्वजित ठाकूर जबरदस्त फुटवर्क, सचिन रमेश तेंडुलकर त्यांचं फुटवर्कच्या मात्र बरोबर केली पाहिजे. हा चेंडू ऑन साईडला क्लिक केला आहे, चेंडू जातोय दरम्यान शॉर्ट मिड विकेटला चेंडूची फील होती. क्षेत्ररक्षक होते कल्पेश पाटील, थोडंसं मात्र या दरम्यान बॅकअपसाठी ऋतिक येतात. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 27 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गास तिसरा यावेळेस अरविंद पाटीलचा वापर केला गेलाय. चेंज द गेम वडवली संघाच्या माध्यमातून सामना अतिशय महत्त्वाचा होता. 2 इन्फॉर्म संघ मैदानावरती, एका बाजूला वडवली बी संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती अशील संघ. त्यांचा तारणार त्यांचा प्रमुख फलंदाज विशाल आलिमकर मैदानावरती, त्याच्यासोबत मात्र बघतो आपण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज संदीप आहेत स्ट्राईक हँडला. अरविंद पाटील राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू दरम्यान ऑनसाइड माझ्या होता गतीमध्ये मिश्रण जबरदस्त क्रिकेट मैदानावर सातत्याने अरविंद पाटीलच्या माध्यमातून, कारण का विचार जर तर पहिले षटक विशाल पाटीलने फेकला फक्त 12 धावा खर्च केल्या एका फलंदाजाने, त्याच्यानंतर गोलंदाजी केली कमलेश पाटीलने फक्त 7 धावा खर्च केल्या. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी आणि सातत्याने गुडलान्स प्रवृत्ती चेंडू नियंत्रण कौशल्य आत्मविश्वास सातत्याने चांगला प्रकारचा. हा चेंडू शेवटच्या मुंबईला बॅटचा बॅट स्कोरला बॅकपोर्टला गेले होते, चेंडूमध्ये घेऊन काढला आहे पॉईंट झोनला. चेंडूची फील होती तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. मात्र विशालच्या माध्यमातून फेकी चुकीची बॅकअप साठी आले होते ऋतिक पाटील, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 29 धावा.
29 लॉस ऑफ 2 विकेट्स बनाम शील संघ 29 धावा दाबलकावरती 2 गडी बाद आता समीकरण षट क्रमांक मार्गस्थ यावेळेस तिसरं अरविंद पाटीलचा वापर केला गेला चेंज द गेम वडिवली संघाच्या माध्यमातून स्ट्रायकरला फलंदाज संदीप तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज संदीप स्ट्रायकरला हा चेंडू आणि साईडला घेऊन काढला अतिशय रक्षक अतिशय सज्ज होतोय कल्पेश पाटील चुकणार नाहीये फलंदाज बाद यावेळेस तिसरा झटका संदीप बॅक टू पेव्हिलियन मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये पंडित म्हात्रे जबरदस्त व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व ते शुभागमन झालंय ते असे आमच्या वास्तवावर दादा तुमचं योग्य ते सन्मान केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस 5व्या क्रमांकाचा फलंदाज गेले मैदानावरती हेमंत पावशे आणि विशाल आलिमकर या दोघांनी चांगला क्रिकेट दाखवला होता पहिल्या सामन्यामध्ये आणि सामना त्यावेळेस मात्र जिंकला होता चांगला पण क्रिकेट बघितला सोनारपाडा विपक्ष आपण सामना बघितला शील चांगला क्रिकेट विशालचे चांगलं क्रिकेट एका बाजूला बघितलं तर हेमंत पावशे चांगलं क्रिकेट बघितलं गेलं तर आमच्या मान्यवर हरिश्चंद्र पाटील नंतर दिनकर मात्रे नंतर प्रदीप मात्रे त्याच्यानंतर पंडित मात्रे हे मान्यवर आमच्या बास्तीवरती असताना हा चेंडू लिडिंग घ्यायचे चेंडू भरपूर आकाशाल मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक जज करतोय कॉल नव्हता यावेळेस विशालचा कॉल होता विनायकला फलंदाज बाद थँक्यू डीजे धन्यवाद डीजे आमच्या मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आमच्या वडिवडीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे चाहते हरिश्चंद्र पाटील माजी सरपंच वडवली यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल विलास म्हात्रे यांना विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरचे मान्यवर दिनकर मात्र देवीच्या पाड्याचे मित्रमंडळ व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं पाहिजे कारण का देवीच्या पाडा क्रिकेट संघ ज्यांनी उभं केलं त्यांनी भरपूर त्यांची मेहनत सातत्याने त्यांचं विचार त्यांचं मार्गदर्शन सातत्याने लागलं होतं या देवीच्या पाडा क्रिकेट संघाला आणि संघ यावेळेस चांगल्या संघाची बांधणी केली सातत्याने बदला त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास सातत्याने पण बघतो देवीच्या पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जाईल मी विनंती करतोय विलास म्हात्रे यांना की आपण आपले शुभ असते सन्मान करायचे आपले जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे दिनकर दादा म्हात्रे देवीच्या पाडचे जबरदस्त दिग्गज व्यक्तिमत्व यांचं सन्मान आमच्या व्यासपीठावरती मोमेंटो त्याच्यानंतर मायची शाह सन्मान चिन्ह देऊन आमच्या व्यासपीठावरती सन्मान केलं आमच्या मान्यवरांना जबरदस्त व्यक्तिमत्व दिनकर दादा म्हात्रे क्रिकेटचे चाहते ज्याने क्रिकेट घडवला ज्याने मात्र क्रिकेटसाठी भरपूर मेहनत घेतली सातत्याने देवीच्या पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून त्यांचं भरपूर मार्गदर्शन लाभलं होतं ते आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेश म्हात्रे यांचा सत्कार दिनकर म्हात्रे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती हा चेंडू दरम्यान स्लोवर फेकला होता चेंडू मात्र द्यावेस होतोय लॉंग लेग झोनला चांगले क्षेत्ररक्षण ऋतिक पाटीलच्या माध्यमातून फक्त सिंगल कंप्लीट नाहीतर मैदानाच्या बाहेर मात्र विशाल आलिमकर मात्र बाद झाला चांगलं ते क्षेत्ररक्षण दाखवलं विशाल मात्र बाद झाला विनायकने विशालने मात्र चांगली षटक तिथे मात्र झेल टिपला होता मात्र त्या षटकामध्ये विनायक पाटीलचा वापर केला गेला संघनायक शेंजगी मुरली संघाचे यावेळेस मैदानावरती विनायक पाटील स्ट्राईकला फलंदाज हेमंत पावशे 5व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय हा चेंडू ऑन साइड बिट काढून दिला आहे स्क्वेअर मिड विकेट झोन मधून हा षटकार
थँक्यू डीजे. हेमंत पावशेने बॅटचा बेस केलाय, षटकार दाखवलाय, स्क्वेअर द विकेट. चांगल्या प्रकारची यावेळेस फलंदाजी कारण का चेंडू मात्र बघितला जरा लवर फुटोस फेकला होता, फक्त दिशा दिली आणि षटकारने मात्र कन्वर्ट केलाय. चांगला क्रिकेट मंत्रवती हेमंत पावशेच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 36 धावा दाबालकावरती विनायक पाटील. चेंडू वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मंत्रवरती, मिड विकेट झोन क्लिअर, षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती हेमंत पावशेचा मात्र बल्ला हा गोलतोय, कारण का यावेळेस आता त्याने गरज होती या फलंदाजीची, कारण का यावेळेस विशाल अलीमकर नव्हते मैदानावरती, त्याची कमतरता बाजून देत नाहीये मैदानावरती यावेळेस हेमंत पावशे. चेंडू दरम्यान शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस खोललाय. यावेळेस विचार केला तर डबल मॅनिंग, चेंडू असं वाटलं तर शॉर्ट पोलेल तर ऑन साइड माझा प्रयत्न होता, विकेट. शेवटच्या क्षणाला चेंडूवरती नजर ठेवली, तीक्ष्ण नजर चेंडू ठेवली हेमंत पावशेने, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 43 धावा दाबालकावरती येत आहे. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस चौथा. विनायक पाटीलचा वापर केला गेलाय, यावेळेस 2 आपण मोठे पटके बघितले. दरम्यान चेंडू ऑन साइड भिडकावून दिला, जबरदस्त क्रिकेट मैदानावरती अतिप लॉंग झोन मधून दणदणीत षटकार. सादर करत आहे सुपर हिट गीत राडा राडा. गडबड करू नका, गोंधळ करू नका, अन्न करू नका. सादर करत आहोत राडा राडा. यावेळेस विचारता तिसरा षटकार येतो. या षटकामध्ये जास्तीत जास्त महागडी गोलंदाजी, कारण का डेट ओव्हर स्लोगर षटकाला मधला, कारण का 34 आणि 5व्या क्रमांक षटकामध्ये जास्ती हाणामारी. यावेळेस तेच क्रिया करते मैदानावरती अक्षय. षटकार दाखवलाय, स्कोर मोजन 49, 49 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट मैदानावरती शील संघाच्या माध्यमातून. चेंडू ऑन साईडला घेऊन काढला, अतिशय त्रशक आहे कल्पेश पाटील. मिड विकेटला चांगला क्षेत्र पर्यंत फेकिया चूक ऑन द स्टंप येत नाही, तोपर्यंत तकदीचं काम चोखपणे बजावतोय. षटक क्रमांक 4 संपलाय. षटकामध्ये 7 जास्त चांगला क्रिकेट आपण बघितला आणि धावसंख्या फक्त 50 कंप्लीट. डबल 21 धावा खर्च केल्या विनायक पाटीलने. थँक्यू डीजे. तसे आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती प्रदीप म्हात्रे, आमच्या देवीच्या पाड्याचे मान्यवर, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. विलास म्हात्रे याने विनंती करतोय, विलास म्हात्रेने की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांचा. नक्कीच तुम्हाला सूचना येते, कारण का ज्यावेळेस सडामची गरज लागेल आमची पंच कमिटी स्वतः जाईल आणि ऑब्जेक्शन जर घेतला मैदानावरती यावेळेस एखादा खेळाडूने किंवा बॅट्समॅनने, तेव्हाच आम्ही इकडनं तिसरा पंच पाठवू. तर जरा सहकार्य करा सर्व खेळाडूंनी, सर्व संघांनी. ऑब्जेक्शन फक्त खेळत असताना फलंदाजच मात्र ऑब्जेक्शन घेऊ शकतो, अभिषेक मात्र फलंदाज घेऊ शकतो. त्याची आपण दखल घ्या, जरासं आपण सहकार्य करा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या नियम पोहोचवतो मी. त्याच्यानंतर आमचे पंडित म्हात्रे, आमचे मान्यवर दिविशा पाटील यांचे सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती. आमचे विलास म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण शुभ हस्ते आपण आपल्या सन्मान करायचा आमच्या व्यासपीठावरती. पंडित म्हात्रे यांचा, आमचे देवीच्या पाड्याचे मान्यवर, आदर्श व्यक्तिमत्व, आमच्या व्यासपीठावरती झुंजार नेतृत्व. त्याच्यानंतर आमचे मान्यवर बालकृष्ण म्हात्रे, नक्की सर्व मात्र माझे खेळाडू आहेत, माझे क्रिकेटर. देवीच्या पाड्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून जबरदस्त सातत्याने त्यांच्या सीझन मध्ये त्यांनी चांगला क्रिकेट दाखवलं होतं. ते सर्व आमचे माझे क्रिकेटर आमच्या व्यासपीठावरती. बालकृष्ण म्हात्रे कधी विकेट घ्यायचा प्रयत्न होता, दरम्यान पंच यावेळेस कोणती खून करत नाहीये. डॉट बॉल, चेंडू पायाला ब्रश होऊन जातो कीपरच्या पाडी. तकदीर मात्र, तकदीर का बादशाह चोखपणे कामात होते. बालाराम म्हात्रे, बालकृष्ण म्हात्रे आमचे मान्यवर, यांचे सन्मान सुद्धा विलास म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. चेंडू दरम्यान साईडला मारण्याचा प्रयत्न होता,
यावेळी जास्त जास्त डोक्याचा वापर बघितला मैदानावरती. तकदीर का भाषा मात्र तकदीर मात्र आपल्यामध्ये असलेला कौशल्य आत्मविश्वास सातत्याने चलाखी दाखवली आहे. फलंदाज बाद. DJ मनीषा दक्ष बसले जागी झाली. भिवंडी गुळगुळाची गाडी आली. मनीषा बसले जागी झाली. गाडीवाले दादा थांबला रे थांबला. माझा गवळी दादा चालला. मुंब्रादेवी दसरला. माझा गवळी दादा चालला. Thank you, DJ. मुंब्रादेवी दसरला. सातत्याने चेंज द गेम मध्ये कोणत्याही क्षणाला सामनाचं मात्र चित्र सामन्यामध्ये कमबॅक करण्याची ताकद कुवत आत्मविश्वास भरपूर आहे. मास्टर माइंड मी तर म्हणेन तकदीर मात्र जबरदस्त क्रिकेट. कारण की यावेळी स्ट्राईक रोटेट करायची होती. जबरदस्त क्रिकेट यावेळी जास्त जास्त डोक्याचा वापर मित्रांनो. कारण का जास्त डोक्याचा वापर आपण करायला पाहिजे. ताकदीचा वापर थोडासा कमी केला पाहिजे. तर यावेळेस जास्त डोक्याचा वापर मैदानावरती चेंज द गेम वडवली बस सांगायच्या माध्यमातून. समत अरविंद आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज. फास्ट घ्यायचा आपण. दक्षिण अडागर आपल्या सूचना येत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानावरती गेले रोहन. स्ट्रायकरला फलंदाज यावेळेस रोहन जातोय. डावखुरा फलंदाज म्हणतात तिसरा चेंडू जबरदस्त वेगला आहे. डॉट बॉल डेट ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करावा हे प्रत्यक्ष आपण उदाहरण बघतोय मैदानावरती. कारण जबरदस्त क्रिकेट सादर केलं आतापर्यंत अरविंद पाटील. जो अरविंद पाटीलचा वापर केला होता आमचे पिंट्या पाटील जुन्नर जबरदस्त व्यक्तिमत्वाचे मान्य. त्याच्यानंतर आमचे मान्यवर विशाल भोईर मोठा गावचे याचा आमच्या वास्तीला पडते यांचा शोभाग मध्ये हा शेवटी पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत अजून एक फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. तू एकवीरा आई जगदंबा तू रेणुका माझी तू अंबा तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची थँक्यू डीजे. जबरदस्त आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत मॉडेल पण वाकरा नाहीये जात आमच्या अग्रिकोवांची चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. तर यावेळेस तेवढाच चांगला सामना आपण मैदानावरती बघतोय. ज्यावेळेस सातत्याने डेटवर अंतिम षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी. सर आपण खेळाडू जरा आपण बसायचे शील संघाचे जे खेळाडू बसलेत याच्यावरती जर आपण मध्ये बसून घ्या. चेंडू ऑनसाइड माझा प्रयत्न होता. चेंडू होतो कीपरच्या पाठी आउटफील्ड पास आहे. दरम्यान चेंडू जातोय लॉंग स्टॉप झोनला चौकार. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. पलकी खांद्यावरी मारिली पलकी वज्रेश्वरी चालली. पलकी खांद्यावर मारिली पलकी वज्रेश्वरी चालली. पलकी खांद्यावर मारली पलकी वज्रेश्वरी चालली. अंतिम षटक असताना सातत्याने धावसंख्या दाखल आतापर्यंत येत आहेत 54 धावा. 5 चेंडू पहिल्यांदा फक्त 4 धावा. पहिला चौकार असणारे प्रज्वल पाटील अडवलीचे प्रजित चेंडू बीट करून ऑन साईड दिशे तसे जज करतोय. चूक होणार नाहीये रुपयाच्या माध्यमातून. फलंदाज बाद.
देवी आईचे नाम घर गावाला. थँक्यू डीजे. त्यावेळेस विचार तर पहिलं खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या धाबावरती 54 धाबा धाबालक्यावरती तर 55 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अस्किन रणजित प्रति षटकामागे विचार जर केला तर असणारे 11.00चा. त्यासाठी यापुढे सामना असणारे दिवा विपक्ष अडवली ते दोन्ही संघाचे संघनायक आणि आमच्या व्यासपीठावरती दिवा संघाचे संघनायक, दुसऱ्या बाजूला अडवली संघाचे संघनायक. पण लगेच आहे आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी पहिला क्वार्टर फायनलचा सामना असणारे विचार जर केला तर अडवली बनाम दिवा तर दोन्ही संघाचे संघनायक आणि आमच्या व्यासपीठावरती लवकरात लवकर आमचे किरण पाटील त्याच्यानंतर गणा भोईर सुद्धा येत आहेत. मोठ्या गावचे 2 क्रिकेटर याच आमच्या व्यासपीठावरती गणा भोईर. तब्बल जिंकण्यासाठी विषय 55 धावेची गरज आहे. पहिला चेंडू गोलंदाज रोहन चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. अपील केली गेली आहे. ऋतिक पाडले मैदानावरती आघाडीचे फलंदाज आणि विशाल पाटील चेंज द गेम वडोली संघाच्या माध्यमातून. चला दिवा संघाचा संघनायक आमच्या व्यासपीठावरती आहे तर अडवली संघाचे संघनायक याचे आपण वासू गायकर जर लवकर लवकर या आपण. नाणेफेकीचा कौल आमचे दिनकर मात्रे पेरनास्तर देवीचा पाड्याचे जबरदस्त व्यक्तिमत्व माझे क्रिकेट यांचे शुभ असताना कौल. हा चुना आपण बघतो जबरदस्त क्लास ड्राईव्ह नेतादी फटका डोळ्याचे पारणा बेंदारे फटका चिंजू बघतो फरार चौकार. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून शिवाजी म्हणता हा चेंडू दरम्यान लेग स्टिकवर होता. चॉईस करतो विकेट घ्यायचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू जातोय डिफाईन लेगला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या दाबालकावरती 5 धावा. ऋतिक पालने जबरदस्त क्लास ड्राईव्ह दाखवला मैदानावरती. नेतादी फटका डोळीशी पारणा मैदानी फटका आपण बघितला मैदानावरती. क्रिकेटचं मादक सौंदर्य जबरदस्त क्लास ड्राईव्ह यंगस्टार आहे मैदानावरती सातत्याने चेंज गेम वडोली संघाच्या माध्यमातून. ऋतिक पाटील स्ट्रायकरला विशाल पाटील हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. शेताच्या जवळपास कोणच नाही. आउटफील्ड पास आहे. चेंडू वन मोर संदरूप चौकार. डोंगरावर पोरावी टाकलाय टाका, कारल्याचे डोंगरावर चोरांनी टाकलाय टाका. त्यांची आईने करते हवाना सगळ्याच खोट्या धैले नोटा. त्याची आईने करली बाबा या सगळ्याचे खोटे राहिलेला नोटा. शेटजीनी भरून ठेवलंय काले पैशाच्या पोता. या डीजे शेटजीनी भरून यावेळेस चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. 9 तारखेला जो मोदीजींनी निर्णय घेतला नोटाबंदीचा त्याच्यानंतर म्हणजे सातत्याने आपल्या गरीब वर्गाला सुखाची झोप आणि जास्त त्याच्याकडे धन आहे दौलत आहे त्याला मात्र त्याची झोप उडून मात्र गेली होती त्या निर्णयाने. हा चेंडू विशाल साडी जबरदस्त घेऊन काढला स्क्रीन समोर. चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगला क्रिकेट मध्ये चांगला कॉम्बिनेशन. जस्ट नो आणि वेट या 3 गोष्टींचा मात्र यावेळेस ताळमेळ डाव घेण्यासाठी होत असतो. सातत्याने आपण बघतो ऋतिक पाटील एका बाजूला विशाल पाटील. धावसंख्या दाबालकावरती 11 धावा दाबालकावरती. क्लायमेट थोडंसं ढगाळ वातावरण आहे तर क्रिकेटला अनुकूल वातावरण तेवढंच आपण बघतो. थोडासा वारा सुद्धा मात्र या मैदानावरती. हा चेंडू सापड्याने घेऊन काढला फक्त चेंडूला दिशा चेंडूची फील्ड होतीये श्री मिडॉपला तोपर्यंत फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती चेंज द गेम वडोली संघाची बिनगडी बाद 12 धावा.
थँक्यू डीजे. धन्यवाद. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 12 धावा येतात. अस्किन रन प्रति षटकामागे सरासरी गाठायची होती. विचार जर केला तर 11 धावेची आणि धावसंख्या दाबालकावरती येत आहेत. विचार जर केला तर या दरम्यान 12 धावा. हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. मिस टायमिंग शॉट आहे. कडमतची संधी. फलंदाज बाद. माझे गाव देवी आई हे दुसंगावा माझे गाव देवी आई हे दुसंगावा माझे गाव देवी आई हे दुसंगावा. या डोंबिवली शहरामध्ये मंदिर हे दुसंगावा. की आमचे सचिन एडुटण्याचे सचिन पाटील शुभेच्छा देतात त्या स्पर्धेसाठी. ही शुभेच्छा अतिशय चांगली स्पर्धा आणि आम्हाला सुद्धा शुभेच्छा देतात. तुमची समालोचना अतिशय चांगलं मात्र आमच्यापर्यंत पोहोचतो. हा चेंडू मात्र ऋतिक सर ऑन साइडला घेऊन काढा. मिस टायमिंग शॉट आहे. शेताचे जेल खाली चुकवणार नाहीये. हेमंत पावशेच्या माध्यमातून 1 सेकंड बॅक टू बॅक दुसरे विकेटचं पतन. माझे आईचे This show is mixed by DJ Anand and DJ Mili. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच भरपूर संख्येने टुर्नामेंट आपल्या भेटीला येतील. कारण का 9 ते 12 काप्रीस इथे पाळेगावच्या मैदानावरती एक स्पर्धा असणार आहे. त्याच्यानंतर बघितलं सातत्याने भरपूर टुर्नामेंट 23 ते 26 तारखेला मध्ये एक टुर्नामेंट असणार आहे. जोईलीच्या मैदानात सुद्धा टुर्नामेंट सुरू होते 12 ते 18 फेब्रुवारी कालावधी. त्याच्यानंतर नाईट रजनी मलंगड परिसरामध्ये पहिल्यांदाच प्रथम नाईट रजनी मात्र आयोजन केले गेले. क्रिकेट संघ नेवाई पाड्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा. प्रवेश फी असणारे 25,000 रुपये. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये. दुसरे पारितोषिक 1 लाख रुपये आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांक पारितोषिक असणारे 50,000 रुपये. त्याच्यानंतर मानेरेच्या मैदानावरती सार्वत्रिक नक्कीच आमचेच टुर्नामेंट 27, 28, 1-2 मार्च या तारखेला मात्र ती स्पर्धा मानेरेच्या मैदानावरती प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या वर्षी सुद्धा त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. ज्या कोणाला मात्र स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर संपर्क साधायचा माझ्याशी लगेच. हा चेंडू सोप्याने घेऊन काढला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनला. थोडंसं मत खराब क्षेत्ररक्षण. तर यावेळेस धाव घेतली जात नाहीये. फक्त सिंगल. एकच धाव येते धावसंख्या दाबालकावरती. दरम्यान 13 धावा. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले. ऋतिक पाटील आणि विशाल पाटील बाद झाला. पूर्णपणे कमबॅक केला संजयचा वापर मैदानावरती शील संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये रोहनने धावा खर्च केल्या 12. मात्र यावेळेस त्याची भरपाई करेल का मैदानावरती हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण का 2 चेंडू अतिशय चांगले फेकलेत. पुराणी चावळ ज्याला म्हणतात अतिशय भरपूर वर्षाचा अनुभव असं गोलंदाज मात्र मैदानावरती संजय. शील संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर फलंदाज तकदीर मात्रे. दीर्घ बादशाह ज्याला म्हणतात सातत्याने चांगलं क्रिकेट कोणीच्या मैदानात दाखवतं तकदीर मात्रेने. तर म्हणा चेंडू घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती लॉंग लेग झोन मधून चौकार. DJ Sumo and थँक्यू डीजे. तर धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत 4 ने वाढेल. पहिल्या चिन्हावरती दमदार आगाज. कारण का स्ट्राईक स्वतःवरती ठेवली होती. आत्मविश्वास होता कमी चांगला क्रिकेट दाखवण्याने. चौकारने आगाज. चांगली सुरुवात तकदीर मात्रेच्या माध्यमातून आणि धावसंख्या दाबालकावरती स्कोर मोजून 17. लॉस ऑफ 2 विकेट्स. चेंज द गेम वडवली ब
दोन इन्फॉर्म संघ मैदानामध्ये शील संघाने मात्र खेळाच्या पहिल्या सत्रात धावसंख्या उभारली. 54-55 टार्गेट आहे. दरम्यान आशिष स्कोर द विकेट मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक जेल खाली चुकवता नाहीये स्कोर द विकेट फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तकदीर मात्र बाद झालाय. पहिल्या चेंडून ते चौकार दाखवून डीप स्क्वेअर लेग झोनला चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद नवीन फलंदाज विकास पाटील. विकास पाटील मैदानावरती आता नवीन फलंदाज या बघितलं तर 5व्या क्रमांकाचा फलंदाज तकदीर बाद झाला. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र कमलेश पाटील. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज वन डाऊन साठी गेलेला फलंदाज अजूनही मैदानावरती सज्ज होतोय. एक डावकुऱ्याचा फलंदाज चांगलं क्रिकेट दाखवलं होतं मात्र यावेळेस या सीझनला इन्फॉर्म 2016-17चा विचार जर केला तर सततने चांगलं क्रिकेट कमलेश पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत दाखवलं गेलंय. आत्मविश्वास एक यंगस्टार आहे. सततने चांगलं क्रिकेट यावेळेस चेंज द गेम वडलिबी संघाच्या माध्यमातून कमबॅक केला संजयने. चेंडू सप्लायने घेऊन गेला होता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूमध्ये फील होते. सिलमिड ऑफला तोपर्यंत फक्त सिंगल 2 षटकाचा वाजवी गेल संपलाय. आपलातून क्रिकेट एक वाजवी षटक मात्र यावेळेस संजयच्या माध्यमातून फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना मात्र यावेळेस बाद केले. त्याचे मिलिंद भोईर शुभागमन होते याच्या व्यासपीठावरती. मिलिंद भोईर धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 षटकाचा खेळ संपल्या धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 18 धावा. पहिल्या षटकामध्ये सरासरी गाठली होती बरोबर 12ची. त्याच्यानंतर जबरदस्त क्रिकेट अतिशय चांगलं क्रिकेट संजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक. शील संघ मात्र यावेळेस कमबॅक करायचा प्रयत्न संजयच्या माध्यमातून आणि धावसंख्या दाबालकावरती 18 धावा. चला शील संघ आपण जरा वेग कमी घ्या. विशाल आलिमकर जरा सहकार्य करा प्लीज. आपल्याकडे 25 मिनिटं असतील त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. निपंच दर्शन थोडस एकत्र कमी या कारण का 3 षटकाच्या नंतर ड्रीम्स ब्रेक येतील मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस तुम्हाला यावेळेस वेळ भेटेल टीम मीटिंग साठी. आताच आपण आता थोडासा वेळ जरा कमी घ्या प्लीज. फास्ट हेमंत पावशेदार आपण फास्ट घ्यायचंय लवकर. धावसंख्या दाबालकेवरती आतापर्यंत येत आहेत 18 धावा दाबालकेवरती येत. षटक क्रमांक 2 संपला गेला. एक वाजवी षटक कारण काही षटकाची गरज होती कारण का कमबॅक केला सामना अजूनही जिवंत आहे. विजयाचं केलं तर बॅलन्स सामना बघतोय. 55 धावेची गरज असताना धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 18 धावा. अजूनही चेंडू शिल्लक असणार आहेत मैदानावरती 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 37 धावेची गरज आहे. परेश माळीचा वापर केला जाईल. एक परमेश माळेत एक दुटण्याचे एक जबरदस्त सिंगर माध्यमातून एक जबरदस्त त्यांचा आवाज हर्षराच्या हद्दीला मात्र त्यांचं गाणं भरपूर फेमस झालं सातत्याने मात्र चांगला आपल्या समाजाचा एक गायक अगदी कोळी समाजाचा. त्याच्यानंतर बघितलं तर संजय असो त्याच्यानंतर आमच्या अश्विन असो संजय असो. हा चेंडू ऑन साइडला माझा प्रयत्न होता. चेंडूवर संपर्क अजिबात येत नाही. फलंदाज 4 रकाने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. जागेवरून शॉर्ट करण्याचा प्रयत्न होता कमलेश मालीच्या माध्यमातून. डॉट बॉल पहिला चेंडू परमेश मालीने चांगला फेकलाय. धावसंख्या स्थगित धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 18 धावा. आता मात्र समीकरण बदल आहे. येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 37 धावेची गरज आहे. 17 चेंडू 37 धावेची गरज आहे. सामना आपण बघतो मैदानावरती. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय कारण का विचार जर केला तर संजय पाटीलच्या माध्यमातून संजय भास्करच्या माध्यमातून जी गोलंदाजी झाली अतिशय चांगलं क्रिकेट संजयच्या माध्यमातून. चेंडू दरम्यान आपल्या टायमिंग शॉट क्षेत्राची टच करतोय. शॉट मिड ऑनला सचिन चुकत नाहीये. कमलेश मात्र यावेळेस बाद होतोय. 3रा झटका 4था झटका मैदानावरती.
थँक्यू डीजे. मैदानाची बघितले जरा फलंदाज बाद झाला कमलेश पाटील चौथा षटक मैदानावरती. वडवली बस संघाला मात्र वडवली बस संघाचा बॅकफुटला गेलाय. विकास पाटील अजूनही मैदानावरती आणि नवीन फलंदाज गेलाय आकाश पाटील. तर यावेळेस परमेश मालीचं कौतुक केलं पाहिजे. परमेश माली मात्र यावेळेस परेश मालीचं माफ करा. परेश मालीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या चेंडू डॉट फेकला त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला. थोडंसं बॅकफुट दर्पणाला बली पडलाय. अजूनही चेंडू शिल्लक असतील मैदानावरती. सोळा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 37 धावेची गरज आहे. विकास पाटील हा चेंडू फक्त दिशा दिली. लॉंग लेग झोन आउटफील्ड पास आहे. चुनमकी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत रोहनच्या माध्यमातून. जे रोहनने पहिलं षटक फेकलं होतं तो रोहन मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. तोपर्यंत 2 धावा आपल्या संघाच्या यावेळेस वाचवल्या गेल्यात. धावसंख्या दापालकावरती अजून 2 येते 20 धावा. अजूनही सामना बॅलन्स अजून 35 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत यावेळेस 15 आणि जिंकण्यासाठी तब्बल 35 धावेची गरज. सामना बघतोय मैदानावरती शील विपक्ष चेंज द गेम वडवली ब. चेंडू ऑन साइड भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक होते हेमंत पावशेच्या माध्यमातून कॅच ऑफ द टुर्नामेंट जजुवाट होते हेमंतसाठी. जबरदस्त नो मॅच लँड मध्ये भरतोय स्वेलिक झोनला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. नवीन फलंदाज केले मैदानावरती अरविंद पाटील जो जेल घेतला मैदानावरती. हेमंत पावशेचा कौतुक केलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. चांगला मात्र ट्राय केला होता मात्र यावेळेस अपयश पूर्णपणे वाटायला येतोय. जबरदस्त क्रिकेटचा दर्जा हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण मग तो मैदानावरती यावेळेस शेलगावचा शील संघाच्या माध्यमातून हेमंत पावशे. स्ट्रायकरला यावेळेस अक्षय पाटील आकाश पाटील परेश मालीसाठी. चेंडू दरम्यान बरोबर वापर केला. चेंडू मात्र यावेळेस खेळून काढला. ऑन साईडला छोटीशी पील होती मिड विकेट झोनला. क्षेत्ररक्षक होते हेमंत पावशे. तोपर्यंत 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान आता येते मात्र फक्त आणि फक्त 23 धावा दाबालकावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. जत्रेला लोक सारी नाचतांगो तुझे पालखीला मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. थँक्यू डीजे.
चुकून संजय वासकर पुन्हा एकदा त्यांनी मध्ये षटक क्रमांक दुसरा फेकले होते, वाजवी षटक त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवले मध्यावरती परेश मालीच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट. फक्त 5 धावा कसे गेल्या, 2 फलंदाज जरा पेवरांचा असा दाखवला. आता मध्ये 12 चेंडू 32 धावेची गरज आहे. हा चेंडू ऑन साइड हॅबिट काऊन दिलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन, लॉंग 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 वे षटकार. मनीषा भक्तीला जागी झाली, गुळगुळाची गाडी आली. मनीषा भक्तीला जागी झाली, गाडीवाले दादा थांबला रे थांबला. माझा गवळी दादा चालला, फिरते जत्रला. माझा गवळी दादा चालला. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय, ज्या संजय वासकरने पहिलं षटक आपल्या पहिल्या स्पेलमध्ये जबरदस्त क्रिकेट आणि चांगली गोंधळी दाखवली. मग यंग स्टार फलंदाजासमोर बघितलं गेलं तर आपण मैदानावरती आकाश पाटीलच्या माध्यमातून पहिला दमदार षटकार येतोय. 26 धावेची गरज असेल. चेंडू वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय षटकार. पाण्याचा वाटोय झाला, आई तुझ्या डोंगरावर. पाण्याचा वाटोय झाला, उठ गो आय माझे, अंघोळी करे कबीरा. उठ गो आय माझे, अंघोळी करे कबीरा. आई माझे, अंघोळी करे कबीरा. उठ गो आय माझे, अंघोळी करे कबीरा. जबरदस्त क्रिकेट मध्ये आता मात्र 20 धावेची गरज आहे. 10 चेंडू 20 धावेची गरज. चेंडू आकाशासाठी ऑन साइड माझा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय, गरज होती का असा प्रश्न चिन्ह. त्यावेळेस आकाशच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट होते, वापसे केली मध्यवर्ती पण संजय वासकरने समीकरण पुन्हा एकदा बदलतो. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 20 धावेची गरज आहे. 9 चेंडू 20 धावेची गरज आहे. सामना पण अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही जिवंत मैदानावरती. चेंडू चेंडूला चेंडूला मिड विकेट झोन क्लिअर करतोय, तिसरा षटकार येतोय, जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. धन्यवाद डीजे. चेंज द गेम या संघाचं स्लोगन काय, याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही बघू शकाल मैदानावरती. कोणत्याही क्षणाला सामना मात्र टर्न करू शकेल, सामना झुकू शकेल, ही ताकद ही कुवत मैदानावरती. हा चेंडू करा फेकल्या, फक्त चेंडूवर फक्त दिशा दिली स्क्वेअर झोनला. सिंगल कंप्लीट, दुसरा प्रयत्न होईल का, दरम्यान नकार दिला अरविंद पाटीलने. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नेल, धावसंख्या दाबालकावरती 42 दाबालकावरती. 7 चेंडू समीकरण आता मात्र 13 धावेची गरज आहे. चेंज द गेम वडवली, मात्र या क्षणाला आकाश पाटीलने सामन्याचं चित्र बदलून ठेवलाय. हा चेंडू शॉट बोलवतो ऑन साइडला माझा प्रयत्न, चेंडू समोर अजिबात चेंडू रेषेमध्ये तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 14 संपला गेलाय. षटकामध्ये तब्बल चांगलं क्रिकेट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तब्बल 19 धावा दाबालकावरती विजय येत आहेत. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती आकाश पाटीलच्या माध्यमातून सामना मात्र आता बॅलन्स येतोय. येणारे 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13 धावेची गरज, सामना अजून बॅलन्स आहे. सर्वात आधी विकेटचा मात्र विचार केला जाईल. नक्कीच विचार केला तर अजून प्लस पॉईंट बेनिफिट मिळणार, कारण 7 फलंदाज बाद आहेत शील संघाचे. आणि आतापर्यंत विचार केला तर चेंज की मोरली बस संघाचे फलंदाज 5 बाद म्हणजे बेनिफिट असणारे. विकेट न गमावता 12 धावा जरी उभारल्या तरी सामना मात्र तुम्ही जिंकू शकाल. नक्कीच आमच्या प्रेक्षक वर्गांची मी पुन्हा एकदा दीर्घदी व्यक्त करत सातत्याने माझं समालोचन तुमच्यापर्यंत योग्य येतो, पाहिजे तसं पोहोचत नाहीये. पण एकदा मात्र क्षमा असू द्या. आमचा लाडका प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने आमच्या मैदानावरती आलाय. युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जे प्रेक्षक वर्ग ऐकताय, शेटेंडी पाटील असो, त्याच्यामध्ये सर्व जवळजवळचे व्यक्तिमत्व, त्या सर्वांचा पुन्हा एकदा सदस्य मी आभार व्यक्त करतोय. जीटीसीचे सर्व मेंबर, शैलेश भोयर असो, सूरज म्हात्रे असो, त्यांचे जल्पेश भोयर असो, महेश भोयर असो, सर्वांचा मी आभार. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षण आणि क्षण या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आमच्या घर बसले प्रेक्षक वर्ग मात्र एन्जॉय करतायत सामन्याना. आकाशात ऑन साइड घेऊन गेलाय, मिस टायमिंग शॉट, जेल सोडला या क्षणाला. पकडा जेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ, असं मात्र समीकरण सध्या मी सांगत असतो. मात्र यावेळेस आकाश पाटीलचा जेल सोडलाय की सामना सोडलाय, मला प्रश्नचिन्ह, कारण सामना जवळ येतोय. येणारे 5 चेंडू समीकरण 10 धावेची गरज आहे. 5 चेंडू 10 धावेची गरज आहे. चूक केली मैदानावरती शील संघाचा क्षेत्ररक्षक होता, यावेळेस मिड विकेट झोनला.
संदीपने चूक केली आहे पण हा चेंडू क्रॉस झाला घेऊन चेंडूला मात्र चेंडूच्या बरोबर ट्रॅव्हल येतोय मिड विकेट झोनला हेमंत शेतांनी क्षेत्र असेल तोपर्यंत धाव घेण्याची गरज होती का प्रश्न चिन्ह धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद 1 शॉट दुष्काळात 13वा महिना मंदिर हेडू संगावामध्ये माझी गावदेवी आई शोभते मध शृंगाराच्यामध्ये मन कोंबल्याचा गजेन आई तुझे चरणाला मन कोंबल्याचा देईन आई तुझे चरणाला माझे गावदेवी आई हेडू संगावा माझे गावदेवी आई हेडू संगावा माझे गावदेवी आई अजूनही 11 धावेची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी मात्र यावेळेस 44 धावा दाबालकावरती अजूनही 11 धावेची गरज आहे तर नवीन फलंदाज रुपेश पाटील गेलाय मात्र यावेळेस विचार करा सामना अजूनही बॅलन्स आहे सामना तरारणाट्या परिस्थितीमध्ये इथनं मात्र चूक केली कारण का एक धाव शॉर्ट अंकित झाली आणि त्याच्यानंतर एकही धाव येत नाहीये म्हणजे तेली गेलं तूपही गेलं हातात मध्ये दुपाटणं कारण का फलंदाजी बाद झाला मैदानावरती आकाश पाटील धावी येत नाहीये म्हणजे प्लस पॉईंट ठरेल का मैदानावरती जेल सोडलाय पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्नशील संघाच्या माध्यमातून रुपेश पाटील मैदानावरती यावेळेस सज्ज होतोय एका शूटमध्ये बघितलं तर 3 धावेची गरज षटकार मारून सामना जिंकला होता दिवेशच्या मैदानावरती वडवली संघ हा चेंडू वन साइड मारचा प्रयत्न होता तोपर्यंत सिंगल येते तीन चेंडू समीकरण 10 धावेची गरज आहे आता आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले आहेत 3 चेंडू 10 धावेची गरज आहे विकेट न गमावता जरी 9 धाव्या बनवल्या तरी सामना जिंकू शकेल स्ट्राईकले फलंदाज अरविंद पाटील हा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर क्षेत्ररक्षक होते फलंदाज बाद लाईफ सारा नशिबाचा खेळ थँक्यू डीजे मात्र यावेळेस नशिबाचा खेळ क्रिकेट कारण का लक फॅक्टर तुमचे ऑन असणं अतिशय महत्वाचं असतं तर यावेळेस सातत्याने विषय केला तर आमच्या डीजे सुद्धा तुम्हाला सांगतायत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शैलीतून तर समीकरण आता मात्र वेळ बदलते का बदलते येणारे 2 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे दोन चेंडू 10 धावेची गरज मात्र रुपेश पाटील मैदानावरती या क्षणाला मैदानात मोठ्या प्रकारे दाखवतील का रुपेश पाटील हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि प्रयत्न येतोपर्यंत फलंदाज मात्र यावेळेस सिंगल कंप्लीट करतो लेग बायच्या माध्यमातून तर या क्षणाला इथनं सामना जिंकणं मात्र भरपूर अवघड झालाय कारण का एक चेंडू 9 धावेची नवा पाडा संघाच्या संघाने घ्या त्याच्यानंतर सापाटी संघाच्या संघाने घ्यायचे आपण नक्की त्याच्यानंतर ड्रॉ होईल जिंकणारा संघ नक्की दिवा संघाच्या संघाने आपल्या संघाला घेऊन या त्याच्यानंतर अडवली संघाच्या संघाने आपण वासू गायकर आपल्या संघाला घेऊन यायचं तिकडनं मेन प्रवेश द्वार आहे एंट्री शेकडनं आपण घेऊन या लगेच आज आपण लवकर यायचंय लवकर या तर यावेळी सामना संपलाय सामना मात्र जिंकलाय मैदानामध्ये विचार केला तर या शील संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपल्यातून क्रिकेट थँक्यू डीजे नक्कीच वडोली संघ शुभेच्छा द्यायचा वडोली संघ आपण शुभेच्छा द्यायच्या शील संघाला जायचं